ठाण्यात तपासणी करणाऱ्या लॅबकडून रुग्णांची घोर फसवणूक. ब्रेन ट्यूमर नसतानाही दाखवला ट्यूमर. आमदार केळकर यांनी घेतली ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट. ठाणे महानगरपालिका मुख्यालयानजीक असलेल्या आरती लॅब या तपासणी केंद्रात रुग्णांची घोर फसवणूक होत आहे. आरती लॅबच्या या अंधाधुंद कारभाराची तसेच त्यातून रुग्णांची होत असणाऱ्या फसवणुकीसंदर्भात आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि उपाध्यक्ष महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष सूरज दळवी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. तसेच आरती लॅबला तात्काळ टाळी ठोकून संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आखलेल्या धडक मोहिमेत ठाणे महानगरपालिकेसमोरील इमारतीत असलेल्या आरती लॅबमध्ये गरीब रुग्णांची फसवणूक होत असल्याचं उघडकीस आलं. रुग्णांना खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवले जाते, त्यांच्याकडून जास्तीचे पैसे लाटतात. या लॅबमध्ये अधिकृत डॉक्टर नसतानाही कर्मचारीच ही लॅब चालवत आहेत. तर या लॅबला महानगरपालिकेने परवानगी दिलेली असून सध्या या लॅबमध्ये अयोग्य आणि बेकायदेशीर कृत्य सुरू आहेत. एका रुग्णाला ब्रेन ट्यूमरचे खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवण्यात आले. याबाबत त्या रुग्णाने दुसऱ्या न्यूरोलॉजिस्टकडे तपासणी केली असता त्याचा ट्यूमरच नसल्याचं उघड झालं. अशा प्रकारे या ठिकाणी असंख्य लोकांची फसवणूक झालेली असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. तेव्हा या लॅबला त्वरित टाळं ठोकून संबंधितांच्या मुसक्या आवळाव्यात. त्याचबरोबर अन्य ठिकाणी जर असे प्रकार सुरू असतील तर ठाणे महानगरपालिकेने स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे. लॅब आणि अन्य काही लॅबसुद्धा याच्या संबंधी भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे कार्यकर्ते यांनी धडक मोहीम आखली आणि या आरती लॅबमध्ये असं लक्षात आलं की इथे गरिबाची फसवणूक होते. ट्यूमर नसताना ट्यूमर दाखवला जातो आहे, घाबरून सोडलं जातं आहे आणि अनेक पेशंटना या माध्यमातून दिशादर्शन जे आहे ते योग्य न करता फसवणूक करून पैसे लाटले जातात. आणि त्यामुळे आमच्या युवा मोर्चाच्या लोकांनी त्या ठिकाणी धडक दिली, ते सगळं उघडकीस आणलं. ज्या व्यक्तीचं ही फसवणूक झालेली आहे त्याने देखील लेखी स्वरूपामध्ये दिलं, कारण दुसऱ्या लॅबमध्ये त्याने जाऊन बघितल्यानंतर लक्षात आलं की ट्यूमर झालेलाच नाही आणि हा म्हणतो ट्यूमर झाला आहे. ही लॅब पूर्ण अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहे. या लॅबचे चालकाच्या मुसक्या बांधायची आमची या निमित्ताने मागणी आहे आणि ताबडतोब, कारण महापालिकेने त्याला सर्टिफिकेट दिलं आहे लॅब चालवायला. तिथे डॉक्टर नाही, कोण नाही, अधिकृत कोणाचा ठिकाणा नाही. नर्सेस आणि वॉर्डबॉयचं त्या ठिकाणी हे चालवतात आणि चेन्नईवरनं रिपोर्ट येतात. आणि म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाची या निमित्ताने मागणी आहे की ही लॅब ताबडतोब त्याला सील लावावं, त्याच्या मुसक्या बांधाव्यात, कारण त्याने गरिबाची फसवणूक केलेली आहे. आणि तातडीने अशा प्रकारच्या जर लॅब चालत असतील तर त्याचा सर्व दृष्टीने एक ड्राईव्ह घ्यावा, कारण याच्यामध्ये गरीब माणसाची फसवणूक होते आणि आरोग्याच्या संबंधित फसवणूक ही कदापि सहन केली जाऊ शकत नाही. मला आमचे इंदिरानगरचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आलेली होती तक्रार आली. आम्ही आरती लॅब सेंटरला आम्ही त्यावेळी धडक मोर्चाही घेऊन गेलेलो होतो. यावेळी निर्देशनात आलं तिथं डॉक्टरांची उपलब्धी नसते. MRI स्कॅन सेंटर चालू आहे, त्या चालू असतानासुद्धा तिथं डॉक्टर नाही आहेत. डॉक्टरांना जे महानगरपालिकेने जे परमिशन दिले डॉक्टरांच्या नावाखाली ते डॉक्टर इथं उपलब्ध नाही आहेत. ते आपल्या महाराष्ट्रातच सोडा, ते आपल्याकडे भारतातच उपलब्ध नाहीत, ते बाहेरगावी आहेत. हे सगळं बघताना आज आम्ही आमदार संजय केळकर साहेब आणि अध्यक्ष वाघुळे साहेब यांना दोघांना सोबत घेऊन आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे लॅब बंद व्हावे. जर महानगरपालिकेने हे लॅब बंद करण्याला कुठेतरी कमीपणा घेत असतील तर ठाणे शहर युवा मोर्चा स्ट्रिंग ऑपरेशनद्वारे हे ठाण्यातील असे सर्व लॅब बंद करून देईल.